नमस्कार, मी सायली पाटील म्हणजेच गणपती बाप्पा मोरयामधील तुम्हा सर्वांची लाडकी पार्वती. खरं तर आपण सर्वजण मला रोज पार्वतीच्या भूमिकेमध्ये पाहत असता. आत्ता मी तुमच्यासमोर जरी पार्वतीच्या अटायरमध्ये असले तरी पण आत्ता मी सायली म्हणून तुमच्यासमोर आहे आणि थोडीशी माझ्याबद्दलची माहिती तुम्हाला सगळ्यांना मी देणार आहे. माझं पूर्ण नाव सायली संजय पाटील. बर्थडेट 6 ऑगस्ट. माझं शिक्षण, मी इंजिनिअरिंग स्टुडंट आहे. मी इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग करते आहे विद्यालंकार इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी वडाळामधून. आवडता अभिनेता रणबीर कपूर. तो खरंच खूप नॅचरल ॲक्टिंग आहे त्याची आणि गुड लुकिंग आहे आणि डान्स छान करतो. ॲक्टिंग तर बेस्टच आहे, त्यामुळे मला तो खूप आवडतो. अभिनेत्री नैना ददन, माधुरी दीक्षित, धक धक गर्ल. आवडता सिनेमा हम आपके है कौन. मी हम आपके है कौनची पारायणं केली आहेत. मी तो जवळजवळ 200-250 वेळा तरी पाहिला असेल मूवी. छंद माझा, मला डान्स करायला खूप आवडतं. मी भरतनाट्यमचं शिक्षण घेतलेलं आहे, त्यामुळे क्लासिकल, कथकसुद्धा मला खूप आवडतं. बॉलिवूड डान्सेस मला आवडतात. मज्जा येते डान्स करायला. आवडता पदार्थ गुलाबजामुन. मला केरळला जायची खूप इच्छा आहे. मला केरळाचं क्लायमेट आणि हे सगळं मी असं खूप टी व्हीमध्ये किंवा इतर ठिकाणी पाहिलं आहे, त्याच्यामुळे मला केरळला जायची खूप जास्त इच्छा आहे. पहिल्यांदा मी कॅमेरा फेस केला तो ह्याच प्रोजेक्टसाठी, गणपती बाप्पा मोरयासाठी. खूप छान होता अनुभव, कारण मुळातच मला कॅमेराची अजिबात सवय नव्हती आणि म्हणजे मी ॲक्टिंग केली ती फर्स्ट टाईम गणपती बाप्पामध्येच केली आणि खूप दडपण होतं. एवढा मोठा रोल आहे आणि सगळ्याच गोष्टी, सगळं काही नवीन होतं माझ्यासाठी, त्याच्यामुळे खूप टेन्शन होतं. पहिली कमाई माझी इकडचीच आहे, गणपती बाप्पा मोरयाची. आणि माझा पहिला चेक मला 24,000चा माझा पहिला चेक होता. सायली प्रत्यक्षात खूप जास्त बबली आहे, खूप जास्त बडबडी आहे आणि मज्जा करायला आवडते. म्हणजे पार्वतीचं कॅरेक्टर मुळात खूप मच्युअर आहे आणि सगळ्यांना समजून घेणारं आहे. सायली तशी मुळीच नाही, एकदम अपोजिट आहे मी. मला मस्ती करायला खूप आवडतं. मला असं, मी टेकच्या मध्ये पण 2 मिनटं मिळाली तर मी असं काहीतरी करून डान्स करत असते. असं माझ्यातच राहते आणि म्हणजे मिक्स व्हायला पण आवडतं मला फ्रेंड्स बरोबर गप्पा मारायला, मजा मस्ती करायला, टिंगल करायला असं खूप आवडतं. मी जर अभिनेत्री नसते तर मी आज इंजिनियर असते आणि कुठल्या तरी IT कंपनीमध्ये जॉब करत असते. मला गाणी ऐकायला खूप आवडतात आणि गाणी गुणगुणायला सतत आवडतं मला. आणि म्हणजे आमचे डिरेक्टर असे चलो अभी FM चालू हो गया अशी रिॲक्शन असते त्यांची, त्याच्यामुळे मी खूप गाणी गुणगुणत असते सतत. माझा फर्स्ट क्रश सलमान खान म्हणेन मी. कारण मी म्हणजे सलमान खान, जो प्रेम होता, पूर्वीचा प्रेम, तो मला खूप आवडायचा आणि मी सलमान खानसाठी आणि माधुरी दीक्षित या दोघांसाठी मी हम आपके है कौन बघते आजही. त्याच्यामुळे फर्स्ट क्रश सलमान खान. माझ्याबद्दल कळलेलं गॉसिप नाही म्हणणार मी, पण हा किस्सा सगळीकडे फेमस झालेला आहे ऑलमोस्ट. तो म्हणजे आम्ही साताऱ्याला गेलो होतो, कलर्स मराठीची टीम, आणि तिकडे असं झालं होतं की जे सिद्धेश्वर सर आहेत त्यांनी कस्तुरी दिली होती. जे सगळ्यांच्या हाताला त्यांनी अशी कस्तुरी लावली होती आणि मला कळेच ना की हे नक्की काय आहे. मी विचारते, अरे हे काय आहे, कोणीच सांगे ना. मग शेवटी शेखर फडके सर ते मला म्हणाले, असं कर, असं चाट. आणि मी ते असं चाटलं होतं आणि ते इतकं घाण लागलं होतं. आणि त्याच्यानंतर शेखर सरांनी ते ऑलमोस्ट सगळीकडे पसरवलं. त्याच्यामुळे ते आता सगळ्या चॅनलला माहिती आहे की सायलीने असं केलं आहे. मग तेव्हापासून ते मला टाईम प्लीज असं चिडवतात.
लाईफ फंडा असा आहे की जगा आणि जगू द्या. तुम्ही तुमचं लाईफ जगा, दुसऱ्यांना जगू द्या. ते ज्या पद्धतीने जगतायत त्यांना जसं हवं आहे तसं दुसऱ्यांनीही जगावं आणि आपलं लाईफ आपल्याला जसं हवं आहे मज्जा करून ते आपण जगावं.